नमस्कार. तर आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे. यामधील आतापर्यंत आपण 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 हे 4 पॉइंट आपण पूर्णपणे आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर या ठिकाणी आता आज सराव संच 1.5 हा भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. आतापर्यंत जे काही 1.4 पर्यंत सर्व समीकरणावर आधारित प्रश्न होते. दोन चलातील रेषीय समीकरणे कशा पद्धतीने सोडवायचे, त्याच्यानंतर निश्चयक समीकरणे, त्याच्यानंतर क्रेमरची पद्धत, अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपण पाहिलेलं आहे. आता 1.5 मध्ये शाब्दिक उदाहरणे सराव संच 1.5. आता शाब्दिक उदाहरणं असल्यामुळं उदाहरणं खूप मोठी आहेत. यासाठी आपल्या बोर्डवरती तेवढा म्हणजे जो काही जागा आहे, मी जे काही सर्व जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं बोर्डवरती लिहिणार नाहीये. यासाठी तुम्हाला सराव संच 1.5 पाठ्यपुस्तक क्रमांक 26 बरोबर आहे. आपलं जे 10वीचं जे गणिताचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही जर आपल्या जवळ जर ठेवलात तर तुम्हाला तो प्रश्न वाचता येईल, किंवा तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न तुम्हाला आता दिसत असेल जेव्हा मी चालू करण्याच्या अगोदर प्रत्येक प्रश्न हा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. तो प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता. आपण डायरेक्ट तो प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. तर सराव संच 1.5 आणि पुस्तकाचा जो क्रमांक आहे 26 पान नंबर. तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. प्रश्न आहे, दोन संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आता बघा, शाब्दिक उदाहरणं सोडवणं म्हणजे काय? शाब्दिक उदाहरणं सोडवणं म्हणजेच आपण जसं दोन चलातील रेषीय समीकरण सोडवत होतो त्या दोन चलातील रेषीय समीकरण तयार करणं. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 हे दोन समीकरण तुम्हाला काय करावे लागतील? तयार करावे लागतील. मग समीकरण 1 आणि समीकरण 2 कशा पद्धतीने तयार करायचं हेच या शाब्दिक उदाहरणामध्ये पहिली पायरी आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 असे दोन समीकरण तुम्हाला तयार करायची आहेत. हे दोन समीकरण तुम्ही तयार केल्यानंतरच तुम्हाला पुढचं जे काही आपल्याला या समीकरणाची उकल म्हणजे एक्स आणि वाय च्या किमती आपल्याला काढाव्या लागतील. मग सुरुवातीला काय करावं लागेल की आपल्याला या ठिकाणी तुम्हाला एखादी संख्या एक्स आणि एखादी संख्या वाय मानावी लागेल. मग तो प्रश्न तुम्हाला तिथं पूर्णपणे व्यवस्थित वाचावा लागेल. आता या ठिकाणी बघा, आपण प्रश्न बघूया. दोन संख्यामधील फरक. आता दोन संख्यामधील फरक म्हणजे काय? वजाबाकी. मग आता दोन संख्या वजाबाकी कोणत्या संख्येची करतो आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो आपण? वजा करतो. म्हणजे या ठिकाणी ज्या काही दोन संख्या आहेत म्हणजे आपण मोठी संख्या आणि लहान संख्या, म्हणजे मोठ्या संख्येला तुम्ही एक्स मानू शकता आणि लहान संख्येला वाय मानू शकता. म्हणजे हे पहिलं वाक्य तुमचं असेल. हे पहिलं वाक्य तुमचं असेल काय? समजा मोठी संख्या एक्स आहे, मोठी संख्या एक्स आणि लहान संख्या वाय मानू. ओके, हे आपण सुरुवातीला समजायचं आहे. हे कशावरून कळालं? त्यांनी पहिलं वाक्य म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की दोन संख्यामधील फरक. मग फरक म्हणजे वजाबाकी. मग वजाबाकी आपण करत असताना एक मोठी संख्या असते आणि एक लहान संख्या असते. अशा पद्धतीनं मोठ्या संख्येला एक्स मानलं आणि लहान संख्येला काय मानलं? वाय मानलं. आणि त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे? त्या दोन संख्यामधील फरक किती आहे? 3 आहे. म्हणजे या ठिकाणी दोन अटी मानायच्या असतात. पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण आणि दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण. म्हणजे या ठिकाणी पहिल्या अटीनुसार
पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार त्यानं काय म्हटलेलं आहे? पहिल्या अटीनुसार त्या दोन संख्यामधील फरक 3 असून म्हणजेच काय होईल? त्या दोन संख्यामधील फरक, मोठी संख्या x मानले म्हणून सुरुवातीला x वजा लहान संख्या y मानले म्हणजे लहान संख्या y, आणि या दोन संख्यामधील फरक 3 आहे म्हणजे हे आपल्याला समीकरण 1 मिळालं. हे आपल्याला समीकरण काय मिळालं? 1 मिळालं. आता त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे वाक्य, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. यांची बेरीज काय आहे? 19 आहे. तर त्या संख्या शोधा. बघा, दोन संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट. आता मोठ्या संख्येची तिप्पट किती होईल? मोठी संख्या काय आहे? x आहे. त्याची तिप्पट, पट म्हणजे गुणाकार करणे, x न 3 ला गुणायचं म्हणजे 3x झालं. आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे y ला कितनं गुणावं लागेल? 2 न गुणावं लागेल. म्हणजे लहान संख्येची दुप्पट काय झाली? 2y झाली. यांची बेरीज 19 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो काय? मोठ्या संख्येची तिप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट बरोबर किती होईल? मोठ्या संख्येची तिप्पट 3x. बरोबर आहे का? मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x. आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्येची दुप्पट लहान संख्येची दुप्पट म्हणजे काय निघाली? 2y निघाली. बरोबर आहे का? मोठ्या संख्येची तिप्पट 3x आणि लहान संख्येची दुप्पट 2y यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या अटीनुसार म्हणून या ठिकाणी दुसऱ्या अटीनुसार तर दुसऱ्या अटीनुसार काय? तर मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे म्हणते त्याने? 19 आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय होईल? 3x अधिक 2y बरोबर 19 हे मिळालं आपल्याला समीकरण नंबर 2. काय मिळालं? समीकरण नंबर 2 मिळालं. बरोबर आहे का? म्हणजे पहिल्या अटीनुसार समीकरण नंबर 1 मिळालं आणि दुसऱ्या अटीनुसार समीकरण नंबर 2 मिळालं. आणि कोणतेही शाब्दिक उदाहरण सोडवत असताना पहिली पायरी तुम्हाला पहिल्या अटीनुसार आणि दुसऱ्या अटीनुसार अशी 2 समीकरण तयार करता आले पाहिजेत. आणि हे 2 समीकरण तयार केल्यानंतर जी काही पुढची जी प्रक्रिया आहे ते सर्व आपण ह्याच्या अगोदर 1.4 पर्यंत तेच केलेलं आहे. म्हणजे शाब्दिक उदाहरण सोडवणं म्हणजे काय वेगळं करणं नाही. त्याच्यामध्ये पहिली स्टेप तुम्हाला आली की बाकीचं सर्व उदाहरण या ठिकाणी पूर्ण होतं. आता बघा, हे पहिलं 1 नंबरचं समीकरण आहे आणि हे 2 नंबरचं समीकरण आहे. आता 2 समीकरण तयार झाल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे पहिली पायरी त्याच्यामध्ये कोणती? तर सहगुणक समान आहे का ते पाहायचं. सहगुणक समान नसेल तर सहगुणक समान करायचं. सहगुणक समान झाल्यानंतर ज्याचे सहगुणक समान आहे त्याचं चिन्ह पाहायचं. चिन्ह समान असेल तर वजाबाकी करायची, चिन्ह समान नसेल तर बेरीज करायची. हे आपण ह्याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. ते आता तुम्ही बघायचं आहे. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी बघा, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 यामध्ये x चा सहगुणक काय आहे? इथं 1 आहे. इथं x चा सहगुणक काय आहे? 3 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं y चा सहगुणक काय आहे? इथं काहीच नाही. इथं y चा सहगुणक काय आहे? 2 आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, तर इथं y चा सहगुणक 2 आहे. म्हणजे तुम्ही एक तर x चा सहगुणक समान करा किंवा y चा सहगुणक समान करा. बरोबर आहे. म्हणजेच बघा, तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? समीकरण 1 ला जर तुम्हाला इथं 3 आणायचं असेल तर समीकरण 1 ला 3 न गुणावं लागेल किंवा समीकरण 2 ला काय करावं लागेल? समीकरण 2 ला गुणायची गरज नाही, समीकरण 1 ला गुणावं लागेल. म्हणून समीकरण 1 ला 3 ने गुणून
समीकरण 1 ला 3 ने गुणून, बघा, तर समीकरण 1 ला 3 न गुणूया. समीकरण 1 ला 3 न गुणल्यानंतर समीकरण का तयार झालं? 3x वजा 3y बरोबर 9 हे मिळालं समीकरण नंबर 3. काय मिळालं? हे मिळालं समीकरण नंबर 3 मिळालं. म्हणजे अशा प्रकारे हे 3x वजा 3y बरोबर 9 हे समीकरण नंबर नवीन तयार झालं. हे समीकरण 1 पासून 3 तयार झालेलं आहे. म्हणजे आता सहगुणक समान झालेला आहे. इथं पण 3x आलेला आहे, इथं पण 3x आलेला आहे. आणि या दोघांची चिन्ह कशी आहेत? समान आहेत. म्हणजे समीकरण 2 व 3 यांची काय करावी लागेल? समान चिन्ह असताना वजाबाकी करावी लागेल. म्हणजे समीकरण 2 व समीकरण 3 यांची काय करूया? वजाबाकी करूया. म्हणून इथं वजा चिन्ह दिलेलं आहे. समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी करू. तर आता या ठिकाणी आपण वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, म्हणजे दोघांची वजाबाकी करायची आहे. तर बघा, तर 3x अधिक 2y बरोबर 19 आणि 3x वजा 3y बरोबर 9. वजाबाकी करत असताना खालची चिन्ह बदलतात. बरोबर आहे. आपण ह्याच्या अगोदरच्या पॉइंट मध्ये पाहिलेलं आहे सराव संचमध्ये. तर या ठिकाणी हे 3x कॅन्सल होईल. 2चं चिन्ह अधिक 3चं चिन्ह अधिक म्हणजे 2 आणि 3 5y बरोबर. 19चं चिन्ह अधिक आणि 9चं चिन्ह वजा म्हणजे अधिक वजा वजा 19 मधून 9 गेले 10 राहिले. बघा, म्हणजे अशा प्रकारे 5y बरोबर किती आलं? 10 आलं. म्हणून y बरोबर 10/5 बरोबर 5 दुनी 10 म्हणजे y ची किंमत किती आली? 2 किंमत आली. y ची किंमत किती आलेली आहे? 2 किंमत आलेली आहे. बरोबर. आता y बरोबर 2 ही जी किंमत आलेली आहे, ही किंमत समीकरण नंबर तुम्ही 1 2 3 4 कुठे पण ठेवू शकता. म्हणजे 3 समीकरण तयार झालेली आहेत. मग y बरोबर 2 ही जी किंमत आहे, ही किंमत तुम्ही कोणतं तुम्हाला समीकरण सोपं वाटतं? समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 कोणत्या आपण समीकरणामध्ये ठेवू शकता. आता समीकरण 1 तर सोपंच आहे. म्हणून y बरोबर 2 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया आपण? समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता y ची किंमत समीकरण 1 लिहिण्यासाठी समीकरण 1 लिहून घ्या. x वजा y बरोबर 3. x वजा y ची किंमत किती आहे? 2 आहे बरोबर 3 x. आता हे वजा 2 का होईल? बरोबरच्या पलीकडे जाईल. म्हणजेच 3 वजा 2 म्हणजे x बरोबर 3 मधून 2 गेले, का राहिलं? 1 राहिलं. अशा पद्धतीनं x बरोबर 1 आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ज्या काही संख्या आहेत, ज्या दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी होती 3 आणि बेरीज होती 19, तर त्या दोन संख्यामधील फरक म्हणजे त्या दोन संख्या का आलेल्या आहेत? त्या संख्या एक मिनिट, या ठिकाणी बघा, ही वजा 2 पलीकडे गेल्यानंतर अधिक 2 होईल. वजा 2 पलीकडे गेल्यानंतर काय होईल? अधिक 2 होईल. म्हणजे 3 आणि 2 काय झालं? 5 झालं. 3 आणि 2 काय झालं? 5 झालं. म्हणजे त्या संख्या कोणकोणत्या आहेत? किंवा त्या संख्या 5 व 2 आहेत. 5 व 2 आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, आता तुम्ही आपलं उत्तर आलंय का नाही ते पाहू शकता तुम्ही. तर 5 पहिल्या सुरू काय म्हटलेलं आहे? त्या दोघांची वजाबाकी किती आली पाहिजे? 3 आली पाहिजे. 5 म्हणून 2 गेली, 3 राहिले. बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय? मोठ्या संख्येची तिप्पट. आता 5 ची 3 पट काय? 5 × 15. आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या कोणती आहे? 2. त्याची दुप्पट किती? 4. आणि त्या दोघांची बेरीज किती येईल म्हणले? 19. 15 आणि 4 19. अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न, शाब्दिक उदाहरणामधला पहिला प्रश्न तुमच्या समोर व्यवस्थितरित्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित तो प्रश्न समजून आणि लिहून घ्या.
यानंतर आपण पुढचा प्रश्न बघा 2 नंबरचा. तर 2 नंबरचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी एक आयत दिलेला आहे आणि आयत दिल्यानंतर त्याचे आपल्याला क्षेत्रफळ व परिमिती काढायची आहे. आता आयतामध्ये आयताचा गुणधर्म काय असतो किंवा आयताचा जो काही आयताचं वैशिष्ट्य काय असतं, तर या ठिकाणी आयताच्या सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात किंवा आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी 2y आणि x अधिक 4 ह्या समोरासमोरील भुजा समान लांबीच्या असतात आणि 2x अधिक y अधिक 8 आणि 4x वजा y या दोन भुजा सम्मुख बाजूच्या एकरूप असतात, समान लांबीच्या असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या भुजावरून एक समीकरण मिळेल आणि या भुजावरून एक समीकरण मिळेल आणि त्या दोन समीकरणावरून आपल्याला x आणि y च्या किमती निघाल्यानंतर पुन्हा आपण आयताची परिमिती व त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय माहिती नाही, या ठिकाणी ज्या किमती दिलेल्या आहेत x अधिक 4 2y आणि ही लांबी आणि ही जी रुंदी आहे, आपल्याला एक्झॅक्टली लांबी आणि रुंदी माहिती नाहीये. म्हणजे अगोदर आपल्याला x आणि y ची किंमत जर निघाली तर आपल्याला लांबी आणि रुंदी निघते. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला लांबी आणि रुंदी काढावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी पहिला नियम तुम्ही काय लिहू शकता, आयताच्या सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात. आयताच्या सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात. आयताच्या सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात. समान लांबीच्या असतात. ओके. आता या ठिकाणी समान लांबीचे असतात म्हटल्यानंतर आपण एक जोडी घेऊया. कोणती जोडी घ्यावी लागेल, तर 2x अधिक y अधिक 8. बरोबर आहे. आपण किंवा कोणतीही एक जोडी घ्या, काही अडचण नाहीये. बरोबर आहे. 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y बरोबर 4x वजा y. आता ते समान लांबीचे असतात म्हणून त्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. दोन्ही बाजू काय असतात, समान लांबीचे असतात म्हणून मध्ये बरोबर चिन्ह दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण सोडून घेऊया. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, तर या ठिकाणी स्वरूप पद म्हणजे ज्याचे चल सारखे आहेत पद आणि उदाहरणामध्ये हे 4x आहे, याला चल म्हणतात, याला सहगुणक म्हणतात. आणि स्वरूप पद 5x ही दोन पद स्वरूप पद आहेत आणि 6y आणि 7y हे स्वरूप पद आहे. बरोबर आहे. याला स्वरूप पद म्हणतात. त्याच्यामुळे जे काही स्वरूप पद आहेत ते एकमेकाच्या जवळ घ्यावे लागतील आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आता काय होईल, तर 2x आहे, इथं 4x आहे. हे 4x ला इकडे घ्या म्हणजे 2x वजा 4x. आता हे अधिक y आहे, हे वजा y इकडे घ्या, हे वजा y आणि हे अधिक 8. ओके. काय झालेलं आहे, अधिक 8. आता या ठिकाणी बघा, आता हे 2x मधून 4x गेले, वजा 2x. मोठ्या संख्येचिन्ह 4 मधून 2 गेले, 2 राहिले, वजा 2x. आणि अधिक वजा वजा हे काय झालं, कटून जातं. म्हणजे एक मिनिट थोडं या ठिकाणी चुकलेलं आहे. या ठिकाणी हे अधिक y हे वजा y इकडे आल्यानंतर काय होईल, पुन्हा अधिक y, त्याचं चिन्ह बदलेल कारण वजा y ला बरोबरच्या इकडे घेत आहे. म्हणजे अधिक अधिक y आणि y 2y आणि हे अधिक जे 8 आहे ते बरोबरच्या पलीकडे घ्यायचं म्हणजे वजा 8. बघा, या दोघांची वजाबाकी केली वजा 2x, या दोघांची बेरीज केली अधिक 2y बरोबर अधिक 8 बरोबरच्या पलीकडे घेतलं वजा 8. म्हणजेच या ठिकाणी 2x 2y आणि वजा 8, 2x 2y आणि वजा 8 म्हणजे याचं काय होईल, संक्षिप्त रूप होईल. आपण दोन्ही समीकरण दोन्ही बाजूला 2 न भाग घालू शकतो. बे एक बे, बे एक बे आणि बे चोक 8 हे मिळालं आपल्याला समीकरण नंबर 1. काय मिळालं, समीकरण नंबर 1 मिळालं. बघा, म्हणजेच वजा x अधिक y बरोबर 4 यामुळे आपल्याला काय मिळालं, समीकरण नंबर 1 मिळालं. म्हणजे ही बाजू आपण घेतली आयताची, लांबी घेतली, लांबी
म्हणून हे समीकरण आपल्याला मिळालं. आता यानंतर आपल्याला काय करावं लागेल, तर पुढे 2y बरोबर x अधिक 4, 2y बरोबर x अधिक 4 हे समीकरण म्हणजे ही बाजू आपल्याला घ्यावी लागेल. तर बसेल का इथं, तर या ठिकाणी तर घेऊया आपण. ओके, तर पुढची बाजू घ्या. 2y बरोबर x अधिक 4, 2y बरोबर x अधिक 4, 2y बरोबर x अधिक 4. तर या ठिकाणी आता इथं तर काय समान करायची गरज नाही. म्हणजे सुरुवातीला काय घ्यावं लागेल, x घ्यावे लागेल. हे अधिक x इकडे घेतलं, वजा x हे ऑलरेडी बरोबरच्या अगोदरच 2y आहे, 2y अगोदरच आहे, त्याच्यामुळे अधिक 2y आणि बरोबर हे 4 पण बरोबरच्या अगोदरच तिथं दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं काही चिन्ह बदलत नाही. म्हणजे वजा x अधिक 2y बरोबर 4 हे मिळालं समीकरण नंबर 2. बघा, तुम्हाला हे समजत आहे का? हे x बरोबरच्या इकडे घेतलं म्हणून त्याचं चिन्ह बदललं. 2y बरोबरच्या अगोदरच तिथं आहे, त्याच्यामुळे त्याचं चिन्ह बदलत नाही. आणि बरोबरच्या नंतर 4 आहे, त्याच्यामुळे त्याचं पण चिन्ह बदलत नाही. म्हणजे वजा x अधिक 2y बरोबर 4 आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 हे 2 समीकरण आता आपल्याला मिळालेली आहेत. मग आपण पुढे काय करतो आपल्याला माहितच आहे. पहिली स्टेप आहे सहगुणक समान आहेत का पहा. इथं पण x आहे, इथं पण x आहे, म्हणजे इथं सहगुणक समान आहे. आणि सहगुणक समान असेल तर काय करायचं, सहगुणक समान असेल तर त्याची बेरीज करायचं. आणि सहगुणक समान त्याचं चिन्ह समान असेल तर त्याची बेरीज करा. आणि चिन्ह समान नसेल तर वजाबाकी करा. म्हणजे या ठिकाणी बघा, x चिन्ह काय आहे, वजा. इथं x चिन्ह काय आहे, वजा आहे. दोघांचे चिन्ह समान आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्याची काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. म्हणून समीकरण 1 वजा समीकरण 2 समीकरण 1 वजा समीकरण 2 वजा x अधिक y बरोबर वजा 4 आणि वजा x अधिक 2y बरोबर 4. म्हणजे या ठिकाणी वजाबाकी जर केली आपण तर खालचे चिन्ह काय होतात, बदलतात. खालचे चिन्ह काय होतात, बदलतात. म्हणजे वरचं x चिन्ह वजा, खालचं x चिन्ह अधिक का होईल, कॅन्सल होईल. y चिन्ह अधिक आणि 2y चिन्ह वजा, म्हणजे 2 मधून 1 गेले 1 राहिलं. म्हणजे या ठिकाणी काय आलं, वजा y आलं. बरोबर ऋण ऋण धन 4 आणि 4 8, म्हणजे y ची किंमत काय आलेली आहे, आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा, म्हणजे वजा y बरोबर वजा 8. म्हणून y बरोबर किंमत काय आली, 8 आली. y बरोबर किंमत काय आली, 8 आली. आता y बरोबर 8 ही जी किंमत आहे, ही किंमत समीकरण नंबर 1 आणि 2 मध्ये कुठेही ठेवू शकता. मग कोणत्या समीकरणामध्ये ठेवायचं, समीकरण 1 मध्ये ठेवूया. y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. 1 मध्ये ठेवू. y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर बघा काय होतं, समीकरण 1 लिहून घ्या. वजा x अधिक y बरोबर वजा 4, वजा x अधिक y बरोबर वजा 4. म्हणजे या ठिकाणी काय होईल, आता y ची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावी लागेल. y ची किंमत वजा x अधिक y ची किंमत किती आहे, 8 आहे, बरोबर वजा 4, बरोबर वजा 4. म्हणजे या ठिकाणी वजा x बरोबर हे अधिक 8 पलीकडे गेलं, वजा 8 झालं. हे अधिक 8 पलीकडे गेलं, वजा 8 झालं. म्हणून वजा x बरोबर ऋण ऋण धन 8 आणि 4 12, कसलं 12, वजा 12. दोघांचं पण चिन्ह समान आहे म्हणून वजा 12 झालं. आता x ला पण चिन्ह ऋण आणि 12चं पण चिन्ह ऋण, त्याच्यामुळे चिन्ह निघून गेलं. म्हणजे x बरोबर किंमत किती आली, 12 किंमत आली. x बरोबर किंमत किती आली, 12 किंमत आली.
बघा अशा प्रकारे आपल्याला x ची पण किंमत कळाली आहे आणि y ची पण किंमत कळाली आहे. तर आता यानंतर काय करावं लागेल, तर आपण आयताची लांबी आणि रुंदी काढावी लागेल. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा आयताची लांबी तुम्ही एकतर वरचा घटक घ्या किंवा खालचा घ्या, कोणताही घ्या, काय अडचण नाही. किंवा आणि रुंदीला ही घटक घ्या आणि ही घटक घ्या, कोणताही एक घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. म्हणून सुरुवातीला आयताची लांबी काढूया. काय करूया, आयताची लांबी. आयताची लांबी बरोबर आयताची लांबी बरोबर. बघा तर आयताची लांबी घ्यायची आहे. आता जी सोपी आहे ती तुम्ही घ्या. म्हणजे 4x वजा y ही किंमत घेतली. काय घेतली, 4x वजा y बरोबर. आता x ची किंमत किती आहे, 12 आहे आणि y ची किंमत किती आहे, 8 आहे. ज्या ज्या ठिकाणी x आहे, जिथे x आहे तिथे 12 ठेवायचं, जिथे y आहे तिथे 8 ठेवायचं. म्हणजेच 4 कंसात x ची किंमत 12 वजा y ची किंमत 8 बरोबर आहे. म्हणजेच 12 चोक 48 वजा 8 म्हणजेच 48 मधून 8 गेले 40 राहिले. म्हणजे आयताची लांबी किती आली, 40 आली. आता आयताची रुंदी, आयताची रुंदी बरोबर. आता आयताची रुंदी काय आहे, 2y. तुम्हाला हे घ्यायचं तर हे पण घेऊ शकता किंवा 2y पण घेऊ शकता. 2y म्हणून 2 गुणिले y ची किंमत किती आहे, 8 आहे. 2 गुणिले 8 बरोबर 16. म्हणजे रुंदी किती आलेली आहे, 16 आलेली आहे. रुंदी किती आली, 16 आली. बघा आता आपल्याला आयताची लांबी कळाली, रुंदी कळाली. तर आपल्याला पुढे प्रश्न विचारलेला आहे, माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. म्हणजे माझं नाही, आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे, 40. रुंदी किती आहे, 16. तर या दोघांचा गुणाकार केला, 16 गुणिले 40 म्हणजे 16 चोक 64 म्हणजे 640 चौरस एकक. 640 चौरस एकक. हे चौरस एकक. आणि आता आयताची परिमिती, आयताची परिमिती, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणून 2 कंसात लांबी किती आहे, 40 अधिक रुंदी किती आहे, 16 बरोबर 2 कंसात 40 आणि 16 किती, 40 आणि 16 56. 40 आणि 16 56 म्हणजेच 56 दुनी 112 म्हणजे 112 एकक. ही काय निघाली, आयताची परिमिती निघाली. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी आपण जो गुणधर्म वापरलेला आहे, आयताच्या सम्मुख बाजू समान लांबीच्या असतात. अतिशय महत्वपूर्ण उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. यानंतर तिसरा प्रश्न. प्रश्न काय आहे बघा, वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. म्हणजे ज्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत, वडील आणि मुलगा बरोबर, वडिलाचं वय आणि मुलाचं वय. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण काय करावं लागेल, वडिलाचं वय आणि मुलाचं वय हे आपल्याला काय करावं लागेल, मानावं लागेल, एक्स आणि वाय. म्हणजे पहिलं वाक्य, समजा
वडिलाचे आजचे वय x वर्ष वडिलाचे आजचे वय x वर्ष वडिलाचे आजचे वय x वर्ष व आणि मुलाचे आजचे वय मुलाचे आजचे वय y वर्ष आहे किंवा y वर्ष मानू. ओके, म्हणजे वडिलाचं आजचं वय x वर्ष आणि मुलाचं आजचं वय आपण y वर्ष मानलेलं आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार होईल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दुसऱ्या अटीनुसार एक समीकरण तयार होईल. म्हणजेच पहिल्या अटीनुसार आता पहिल्या अटीनुसार वाक्य काय म्हणले बघा, वडिलाच्या वयामध्ये, वडिलाचं वय काय आहे, वडिलाचं वय x, मध्ये म्हणल्यानंतर बेरीज करायचं. वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय काय आहे y, त्याची दुप्पट म्हणजे 2y, आणि वडिलाच्या वयामध्ये म्हणजे x अधिक मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजेच 2y जर मिळवल्यास बेरीज किती होते, 70 होते. म्हणजे या ठिकाणी समीकरण काय तयार झालं, x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2y बरोबर 70. समीकरण नंबर 1 तयार झालं. आता हे झालं पहिल्या वाक्यानुसार पहिलं समीकरण तयार झालं. आता दुसऱ्या वाक्यानुसार दुसरं समीकरण म्हणजेच दुसऱ्या अटीनुसार तर दुसरं वाक्य काय आहे बघा, तर दुसरं वाक्य आहे मुलाच्या वयामध्ये. आता मुलाचं वय काय आहे, y वर्ष आहे. मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट, वडिलाचं वय x वर्ष, त्यांची दुप्पट म्हणजे 2x झालं, म्हणजे y अधिक 2x, तेव्हा त्याची बेरीज किती येते, 95 येते. म्हणजेच y अधिक 2x बरोबर 95. परंतु बघा या ठिकाणी हे इथं y म्हणजे सुरुवातीला x पाहिजे, त्याच्यामुळे 2x इकडे गेलेला आहे आणि 2x पण चिन्ह अधिक आहे आणि y चं पण चिन्ह अधिक आहे, त्यामुळे 2x ला इकडे घ्या आणि y ला तिकडे ठेवा. म्हणून 2x अधिक y बरोबर 95. हे झालं समीकरण नंबर 2. झालं. x अधिक 2y बरोबर 70 आणि 2xy बरोबर 95. अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरणं आता मिळालेले आहेत. आणि कोणतंही शाब्दिक उदाहरण असेल तर तुम्हाला सुरुवातीला हे 2 समीकरणं पहिल्या अटीनुसार एक आणि दुसऱ्या अटीनुसार एक, हे 2 समीकरणं तयार करता आलीच पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. आता नंतर काय करायचं, दोघांचे सहगुणक बघा. या ठिकाणी x चा सहगुणक आहे, इथं 1 आहे, इथं x चा सहगुणक 2 आहे, इथं y चा सहगुणक 2 आहे, इथं y चा सहगुणक 1 आहे. म्हणजेच या ठिकाणी समीकरण 1 ला तुम्ही 2 न गुणू शकता किंवा समीकरण 2 ला 2 न गुणू शकता. बरोबर आहे, काही तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू शकता तुम्ही. समीकरण 1 ला 2 ने गुणून, समीकरण 1 ला 2 ने गुणून, समीकरण 1 ला 2 न गुणूया, 2 न x ला गुणलं 2x, बेदुनी 4y बरोबर 70 दुनी 140, 70 दुनी 140. हे झालं समीकरण नंबर 3 तयार झालं. काय तयार झालं, समीकरण नंबर 3 तयार झालं. बघा, तर समीकरण नंबर 3 तयार झालं म्हणजेच समीकरण आता 2 मध्ये 2x आणि इथं पण 2x आहे. दोघांची चिन्ह कशी आहेत, समान आहेत. मग दोघांचे चिन्ह समान आहेत म्हटल्यानंतर समीकरण 2 व 3 ची काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करावी लागेल.
समीकरण 2 वजा समीकरण 3. समीकरण 2 वजा समीकरण 3. समीकरण 2 काय आहे? 2x अधिक y बरोबर 95. आणि समीकरण 3 काय आहे? 2x अधिक 4y बरोबर 140. तर या दोघांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलायचे. वजाबाकी करत असताना काय होतं? खालचे चिन्ह बदलायचे आहेत. 2x 2x कॅन्सल झालं. 4 मधून 1 गेलं, 3 राहिलं आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 3y म्हणजे y चा सहगुणक 1 आहे. 4चं चिन्ह वजा आहे. अधिक वजा वजा 4 मधून 1 गेलं, 3 राहिलं, वजा 3y बरोबर 140 मधून 95 गेले. 140 मधून 95 गेले. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 95 5 100 म्हणजे 45. काय राहील? 45. आता दोन्हीकडे पण काय आहे? ऋण चिन्ह आहे. ऋण चिन्ह निघून जातं म्हणून y बरोबर 45/3. y बरोबर किती आलं? 45/3 आलं. म्हणजे किती आलं? 15. म्हणून y बरोबर किंमत किती आली? 15 त्रिक 45. 15 त्रिक 45 म्हणजे y ची किंमत 45 आलेली आहे. आता ही जी y ची किंमत आहे, ही y ची किंमत आपण समीकरण 1 2 3 या ठिकाणी कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवू शकता. तर या ठिकाणी आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवूया. y बरोबर 15 ही किंमत समीकरण y बरोबर 15 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 काय आहे बघा? समीकरण 2 आहे 2x अधिक y बरोबर 95. 2x अधिक y ची किंमत किती आहे? 15 बरोबर 95. अधिक 15 पलीकडे जाईल, वजा होईल. 2x बरोबर 95 वजा 15 म्हणून 2x बरोबर 95 मधून 15 गेले, किती राहिले? 95 मधून 15 गेली. y ची किंमत 95, y ची किंमत 15 आलेली आहे. बरोबर आहे. समीकरण नंबर 2 2x अधिक y बरोबर 95 बरोबर आहे. तर हे जे 15 त्रिक 45. तर 95 पलीकडे गेलं, 5 मधून 5 गेले 0 आणि 9 मधून 1 गेलं, 8 राहिलं. म्हणजे 2x बरोबर किती आलं? 80. म्हणजेच x बरोबर 80 भागिले 2 म्हणजेच x बरोबर किती आलं? 40. x ची किंमत किती आली? 40. म्हणजे वडिलांचं वय किती आलं? 40 आणि मुलाचं वय किती आलेलं आहे? 15 वय आलेलं आहे. म्हणून तिथं शेवटी तुम्ही लिहू शकता वडिलाचे वय 40 वर्ष आणि मुलाचे वय 15 वर्ष. ओके. तर त्या ठिकाणी तुम्ही आता हे गणित आपलं आलेलं आहे का नाही ते तुम्ही पडताळा करून बघू शकता. आता पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे त्यानं? वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवल्यास. आता वडिलाचं वय किती आहे? 40. मुलाच्या वयाची दुप्पट किती झाली? 15 आणि 15 30. 40 आणि 30 किती झालं? 70. बघा, तर ते मिळवल्यास बेरीज 70 येते, आलेलं आहे. पुन्हा मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय किती आहे? 15. वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवली 40 आणि 40 80. 80 आणि 15 किती झालं? 95. म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर चौथा प्रश्न. तर प्रश्न आहे बघा, एका अपूर्णांकाचा छेद, म्हणजे प्रश्न अपूर्णांकावर आहे. छेद हा अंशाच्या, म्हणजे या ठिकाणी 2 घटक आहेत, एक अंश आणि एक छेद. छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे.
एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. आता अपूर्णांक काढा हा प्रश्न आहे, म्हणजेच या ठिकाणी दोन घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतील, ते म्हणजे अंश आणि छेद. तर या ठिकाणी अंश आणि छेद आपल्याला माहिती नाही, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीचं जे पहिलं वाक्य आहे की समजा या ठिकाणी अंश तुम्ही अपूर्णांकाचा अंश x आणि छेद y मानावं लागेल. कितवा प्रश्न आहे? चौथा प्रश्न आहे. समजा अपूर्णांकाचा अंश x आणि छेद y आहे. अपूर्णांकाचा आहे म्हणण्यापेक्षा मान बरोबर आहे. तर अपूर्णांकाचा अंश काय मानला आपण? x मानला आणि छेद काय मानला? y मानला. आता जे पहिलं वाक्य आहे ते पहिलं वाक्य पहिल्या अटीनुसार तर पहिली अट काय आहे बघा? एका अपूर्णांकाचा छेद हा म्हणजे काय? बरोबरचं चिन्ह. हे म्हणजे बरोबरचं चिन्ह बघा. तर एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, आता छेद काय आहे? छेद y आहे, बरोबर हे म्हणजे बरोबर चिन्ह आणि बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश काय आहे? x आहे, त्याची दुप्पट म्हणजे काय? 2x. तर 4 ने मोठा आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी बघा, एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y, हा म्हणजे बरोबर चिन्ह, अंशाच्या दुपटीपेक्षा, अंशाची दुप्पट काय? 2x, आणि यापेक्षा 4 ने मोठा आहे म्हणजे अधिक 4. y बरोबर 2x अधिक 4. म्हणजे या ठिकाणी आता हे समीकरण सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? 2x घ्यावं लागेल. म्हणजे अधिक 2x या ठिकाणी पलीकडे येईल, वजा 2x. आता y तर ऑलरेडीच बरोबरच्या अगोदर आहे, त्याच्यामुळे त्याचं चिन्ह बदलणार नाही. अधिक y बरोबर आणि 4 पण बरोबरच्या नंतर आहे, म्हणजे वजा 2x अधिक y बरोबर 4. हे झालं समीकरण नंबर 1 झालं. काय झालं? समीकरण नंबर 1 झालं. यानंतर आपण पुढचं वाक्य बघूया. पुढचं जे वाक्य आहे ते दुसऱ्या अटीनुसार बघा काय म्हटलेलं आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, म्हणजे अंश आणि छेद दोन्ही पण काय केले? 6 ने कमी केलं. आता अंश 6 ने कमी केले तर काय होईल? अंश 6 ने कमी केली, अंश 6 ने कमी केल्यावर काय होईल? x वजा 6. अंश 6 ने कमी केल्यानंतर काय होईल? x वजा 6. आणि छेद 6 ने कमी केले, छेद 6 ने कमी केले, y वजा 6. अंश आणि छेद 6 ने कमी केल्यानंतर x वजा 6 आणि y वजा 6, तेव्हा छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजेच दुसऱ्या अटीनुसार काय होईल बघा? छेद काय आहे? y वजा 6. छेद काय आहे? y वजा 6. बरोबर आहे. छेद हा म्हणजे बरोबरचं चिन्ह. छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा म्हटलेला आहे त्यानं, अंशाच्या 12 पट होतो. छेद हा अंशाच्या 12 पट.
च्या म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आणि कुणाच्या अंशाच्या, म्हणजे 12ने अंशाला का करावं लागेल, गुणावं लागेल. म्हणजे y-6 बरोबर 12 कंसात x - 6 अंशाच्या 12 पट. च्या म्हणजे गुणाकार चिन्ह, याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. आता यानंतर पुढे बघा, तर 12 का करावं लागेल, याला गुणावं लागेल. म्हणजेच y-6 बरोबर 12 गुणलं, 12 x ला गुणलं, 12x 12 सख्ख 72. 12 सख्ख 72. आता या ठिकाणी काय करावं लागेल, 12x ला बरोबरच्या इकडे घ्यावं लागेल आणि -6 ला बरोबरच्या पलीकडे घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं आणि -6 ला पलीकडे घ्यावं लागेल. 12x चिन्ह अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होईल, -12x हे अधिक y ऑलरेडीच बरोबरच्या इकडे आहे, त्याच्यामुळे त्याचं चिन्ह बदलणार नाही. बरोबर हे -72 आणि हे -6 पलीकडे आलं, काय झालं, +6 झालं. -6 पलीकडे आलं, काय झालं, +6 झालं. म्हणजेच या ठिकाणी बघा, आता -12x अधिक y बरोबर अधिक वजा 72 मधून 6 गेले, किती राहिले, 66 आणि मोठ्या संख्येचिन्ह -66. अशा प्रकारे -12x अधिक y बरोबर 66 हे मिळालं समीकरण नंबर 1. हे मिळालं समीकरण नंबर 1 झालं. नाही, 2 झालं, 2. समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2. ओके. आता समीकरण नंबर 1 आणि 2 तयार झालेलं आहे आणि आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये हेच महत्वाचं होतं, समीकरण 1 आणि 2 तयार करता आलं पाहिजे. आता समीकरण 1 आणि 2 तयार झाल्यानंतर आपण त्याचे सहगुणक समान आहेत का पाहायचं. बघा, सहगुणक समान आहे का, आहे. इथं पण y आहे आणि इथं पण y आहे, दोन्हीकडे पण y आहे, बरोबर आहे का. त्याच्यामुळं सहगुणक समान आहे. मग yचं चिन्ह बघा, yचं चिन्ह इथं अधिक आहे, yचं चिन्ह इथं अधिक आहे आणि चिन्ह समान असताना वजाबाकी करावी. म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 यांची काय करायची, वजाबाकी करायची. समीकरण 1 -2x अधिक y बरोबर 4 आणि -12x अधिक y बरोबर -66 आणि यांची वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह काय होतात, बदलतात. आता 12चं चिन्ह अधिक 2चं चिन्ह वजा, 12 मधून 2 गेले, 10 राहिले आणि मोठ्या संख्येचिन्ह अधिकच येणार. हे y कॅन्सल झालं आणि 66 आणि 4 किती झालं, 70. 66चं चिन्ह काय झालेलं आता, अधिक झालेलं आहे. म्हणून x बरोबर 70/10. कारण 10 आणि x मध्ये गुणाकार चिन्ह, 10 कुठं जाईल, भागाकारामध्ये. म्हणून x बरोबर किंमत किती आली, 7 आली. x बरोबर किंमत किती आली, 7 आली. आता x बरोबर 7 ही जी किंमत आहे, ते समीकरण तुम्ही 1 व 2 मध्ये कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवू शकता. तर x बरोबर 7 ही जी किंमत आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. कुठे ठेवूया, 1 मध्ये ठेवूया. x बरोबर 7 ही किंमत x बरोबर 7 ही किंमत समीकरण x बरोबर 7 ही किंमत समीकरण कोणत्यामध्ये ठेवायची, 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहून घ्या, -2x अधिक y बरोबर 4. तर -2 कंसात 7 अधिक y बरोबर 4. 7 दोन्ही 14, -14 अधिक y बरोबर 4 अधिक वजा, आता ही -14 पलीकडे जाईल, म्हणून y बरोबर 4 अधिक 14 म्हणजे y बरोबर किती आलं, 18 आलं. y बरोबर किती आलं, 18. म्हणजेच x ची किंमत 7 आली आणि y ची किंमत 18 आली. म्हणून तो अपूर्णांक काय झाला बघा, अपूर्णांक काय झाला, अपूर्णांक बरोबर
x छेद y म्हणजेच 7/18. 7/18 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न 5 नंबरचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये टनाचा प्रश्न आहे. एका टनामध्ये 1000 किलो असतात. तर 10 टनाची क्षमता म्हणजे 10 टन त्याच्यामध्ये साहित्य वजनाचं बसू शकतं त्या ट्रकमध्ये. अशा ए आणि बी अशा 2 प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत. ए आणि बी अशा 2 प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर 10 टनाची क्षमता पूर्ण होते. 150 पेट्या ए प्रकारच्या आणि 100 पेट्या बी प्रकारच्या. जर एवढं जर साहित्य त्याच्यामध्ये भरलेलं आहे तर त्या ट्रकमध्ये तर 10 टनाची क्षमता पूर्ण होते. आणि पुन्हा दुसऱ्या अटीनुसार, हे झालं पहिल्या अटीनुसार, आणि दुसऱ्या अटीनुसार समजा ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या 40 पेट्या भरल्या तर तिथं पण 10 टनाची क्षमता पूर्ण होते. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचं आपल्याला काय करायचं आहे, वजन काढायचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन काढा असं म्हटलेलं आहे. म्हणजे किती प्रकारच्या पेट्या आहेत? 2 प्रकारच्या पेट्या आहेत. ए प्रकारच्या पेटी आणि बी प्रकारची पेटी. इथे ए प्रकारच्या पेटीचं वजन नाही दिलेलं, फक्त पहिल्या वाक्यामध्ये ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ए प्रकारच्या एका पेटीचं वजन x टन टनामध्ये विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथं सुरुवातीला x आणि y या 2 किमती मानाव्या लागतील. म्हणजे ए प्रकारच्या पेटीचं वजन x टन आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन y टन मानावं लागेल. मग उदाहरणामध्ये आता ए प्रकारच्या एका पेटीचं वजन x टन असेल तर अशा 150 पेट्याचं वजन करण्यासाठी काय करावं लागेल? त्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 150 ने x ला गुणावं लागेल म्हणजे 150x झालं. म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्याचं वजन हे 150x झालं आणि बी प्रकारच्या 100 पेट्याचं वजन हे 100y झालं. 100y टन होईल. म्हणजे या ठिकाणी आपण वजन XY मानावं लागेल. म्हणजे वजनानं त्या पेट्याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. म्हणजे बघा समजा ए प्रकारच्या पेटीचे वजन, ए प्रकारच्या एका पेटीचे वजन, एका पेटीचे वजन x, आता इथे किलो म्हणायचं का टन म्हणायचं? तर इथं टन म्हणायचं, कारण इथं प्रश्न टनामध्ये विचारलेला आहे. x टन व आणि बी प्रकारच्या एका पेटीचे वजन, बी प्रकारच्या एका पेटीचे वजन y टन आहे असे मानू, आहे असे मानू. बघा तर आता ए प्रकारच्या पेटीचं वजन काय झालं? ए प्रकारच्या पेटीचं वजन 150x झालं, 150x टन. आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन काय झालं? 100y टन. काय झालं? 100y टन. बरोबर आहे का? कारण एका पेटीचे वजन x आहे, असं 150 पेट्याचं काढण्यासाठी काय करावं लागेल? दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे ए प्रकारच्या पेटीचे वजन 150x आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन 100y टन होईल. म्हणजे या ठिकाणी आता काय होईल? तर 150x आणि 100y या जर दोघांची बेरीज केली तर 10 टनाची क्षमता पूर्ण होते. त्या ट्रकमध्ये एवढं जर साहित्य त्याच्यामध्ये ठेवलं तर 10 टनाची क्षमता पूर्ण होते. म्हणजे या ठिकाणी पहिल्या अटीनुसार $150x अधिक 100y
बरोबर. आता इथं किती टनाची क्षमता पूर्ण होते? 10 टनाची क्षमता पूर्ण होते. 10. 150 एक्स अधिक 100 वाय बरोबर 10. हे झालं समीकरण नंबर 1. परंतु जर तुम्हाला ह्या जर समीकरणाचा संक्षिप्त करायचा असेल, जर त्याच्यामध्ये जर तिन्ही पदाला जर भाग जात असेल तर त्याला भाग घालायचा आहे. आता 0 0 0 म्हणजे या ठिकाणी काय होईल? 10 न भाग जाईल. 10ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकेक स्थानी 0 असेल तर त्याला 10 न भाग जातो. म्हणजे 10 न भाग जातो म्हणजे 15x अधिक 10y बरोबर 10 एक्क 10. बरोबर आहे. पण पुढे तुम्हाला लिहावं लागेल, हे समीकरण नंबर 1 झालं. काय लिहावं लागेल पुढे? प्रत्येक पदास 10 ने भागून. प्रत्येक पदास 10 ने भागून. प्रत्येक पदास 10 ने भागून. बघा, तर अशा प्रकारे प्रत्येक पदास 10 न भागून आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. 15x अधिक 10y बरोबर 1. हे झालं समीकरण नंबर 1 झालं पहिल्या अटीनुसार. आता आपल्याला आपण एक्स वाय तर आपण ते वजन मानलेलं आहे. एक्स टन आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन वाय टन मानलेलं आहे. 150 पेट्या असतील तर 150 एक्स आणि 100 पेट्या असतील तर 100 वाय. आता दुसऱ्या प्रकारे, आता त्यांनी दुसऱ्या एका पद्धत दुसरं एक वाक्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जर ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या 40 पेट्या जर त्याच्यामध्ये त्या ट्रकमध्ये जर ठेवल्या तर 10 टनाची क्षमता पूर्ण होते. म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या अटीनुसार बघा, दुसऱ्या अटीनुसार तर दुसऱ्या अटीनुसार काय होईल? किती आहेत? 260 पेट्या ए प्रकारच्या आहेत. एच किती आहे? एक्स आहे. म्हणजे 260 एक्स. 260 एक्स. त्याच्यानंतर 40 पेट्या बी प्रकार. 40 ला म्हणजे बी च किती आहे? वाय आहे. अधिक 40 बी वाय, 40 वाय बरोबर 10. 40 वाय बरोबर 10. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, तर 40 वाय बरोबर 10. 260 एक्स अधिक 40 वाय बरोबर 10. तर या ठिकाणी पण काय होईल? या ठिकाणी पण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 10 न भाग जाईल. म्हणजेच काय तयार होईल? तर नवीन समीकरण तयार होईल. 10 न भागल्यानंतर 26 अधिक 4 बरोबर 10. 26 एक्स अधिक 4 वाय बरोबर 10. प्रत्येक पदास 10 ने भागून असं समीकरण नंबर 2 तयार होईल. स- 26x अधिक 4y बरोबर 10 एक्क 10. हे झालं समीकरण नंबर 2. काय झालं? समीकरण नंबर 2 तयार झालं. तर प्रत्येक पदास काय करून? 10 ने भागून. प्रत्येक पदास 10 ने भागून. ओके. अशा प्रकारे आपल्याला आता काय झालेलं आहे? 2 समीकरणं मिळालेली आहेत. आणि 2 समीकरणं मिळाल्यामुळं आता आपण पुढे काय करावं लागेल? आता बघा, तर आपल्याला 2 समीकरणं मिळाल्यानंतर पुढची स्टेप काय आहे? तर त्याचे सहगुणक समान आहेत का ते पाहायचं. आणि जर नसतील तर सहगुणक समान करून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी बघा, इथं 15x अधिक 10y बरोबर 1 आहे आणि इथं 26x अधिक 4y बरोबर 1 आहे. म्हणजे या ठिकाणी सहगुणक समान नाही. म्हणजे सहगुणक समान करावं लागेल. मग इथं 15 आहे, इथं 26 आहे. आता 15च्या पाड्यामध्ये 26 नाही,
मग एकमेकाला पण या समीकरण 1 ला 26 न गुणावं लागेल, समीकरण 2 ला 15 न गुणावं लागेल, मग खूप मोठं होईल. मग दुसरं पद बघा, इथं 10y आहे, इथं 4y आहे, बरोबर आहे. आता 10y आणि 4y पण एकमेकाच्या पाड्यात नाहीत, तरी पण ते एकमेकाला काय होईल, गुणता येईल. म्हणजे या ठिकाणी बघा 26x अधिक 4y बरोबर 1. तर अशा प्रकारे एकमेकाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी गुणावं लागेल. म्हणजे समीकरण 1 ला कितनं गुणावं लागेल, आता 10 आणि 4, 10 आणि 4चा लसावी तुम्हाला काढावं लागेल, किंवा 10च्या आणि 4च्या पाड्यामध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे ती बघावी लागेल, बरोबर आहे. तरी पण तुम्ही अशा पद्धतीने तिथं करू शकता. 10 आणि 4, बे पंचे 10, बे दुनी 4 आणि 5 आणि 2, म्हणजे बे पंचे 10, 10 दुनी 20. म्हणजे 10 आणि 4 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या 20 आहे. लहानात लहान लसावी लघुत्तम लघुत्तम म्हणजे या ठिकाणी 20. म्हणजे दोघाचा आपण 20 मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, समान करावं लागेल. मग 20 मध्ये समान करण्यासाठी समीकरण 1 ला आणि 2 ला समीकरण 1 ला समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला 5 ने गुणून, कारण ते 4 पंचे 20, 5 ने गुणून, 5 ने गुणून. ओके, समीकरण 2 ला 5 ने गुणून, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपण तर बघा, तर समीकरण 2 ला 5 ने गुणून. तर आता पहिलं समीकरण जे आहे ते पहिलं समीकरण कुठं आहे, इथं आहे बघा. याला कितनं गुणायचं आहे, 2 ने. म्हणजे 15 दुनी 30x अधिक 10 दुनी 20y बरोबर बे एक बे. हे झालं समीकरण नंबर 3. काय झालं, समीकरण नंबर 3 झालं. आणि समीकरण नंबर 2 ला कितनं गुणायचं आहे, 5 न गुणायचं आहे, बरोबर आहे. 26 5 130, 26 5 130 अधिक पाऊण चोक 20y बरोबर 5 1 5. हे झालं समीकरण नंबर 4. हे झालं समीकरण नंबर 4 तयार झालं. बघा, म्हणजे समीकरण 3 आणि समीकरण 4 आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 20y 20y हे दोन सहगुणक समान झालेले आहेत. आणि त्याचं चिन्ह बघा, इथं पण अधिक आहे आणि इथं पण अधिक आहे. आणि दोघांचं जर चिन्ह समान असेल तर दोघांची का करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. ओके, तर दोघांची वजाबाकी म्हणजे समीकरण 3 व 4 यांची का करू, वजाबाकी करू. बरोबर आहे. आता इथे 130 आहे, 130 मधून 30 वजा करा म्हणजे थोडस सोपं जाईल. म्हणजे समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करा. समीकरण 4 मधून वजा समीकरण 3. समीकरण 4 मधून समीकरण काय करावं लागेल, 3 वजा करावं लागेल. तर सुरुवातीला 130x अधिक 20y बरोबर 5 आणि त्याच्यानंतर 30x अधिक 20y बरोबर 2. तर या दोघांची काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलायचे, बरोबर आहे. 20y 20y कटलं, 130 मधून 30 गेले 100x बरोबर 5 मधून 2 गेले 3 राहिले. म्हणजे 100x बरोबर किती आलं, 3 आलं. आता 100x बरोबर 3 आलेलं आहे म्हटल्यानंतर तर भागाकारात कोण जाईल, कारण 100 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. 100 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे 100 कुठं जाईल, भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच x बरोबर
यक्स बरोबर 100 भागिले 3. यक्स बरोबर 100 भागिले 3. यक्स बरोबर 100 भागिले 3. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता 3 काही 100ला भाग जात नाही, म्हणजे यक्सची किंमत आपण हीच किंमत गृहीत धरायची आहे, तसं ठेवायचं, पॉइंट मध्ये काढायचं नाही. बरोबर आहे. 3 100ला भाग घालत बसायचा नाही, म्हणजे यक्स बरोबर 100 भागिले 3 आलं. आता यक्सची जी किंमत आलेली आहे ही किंमत आपण समीकरण 1 2 3 4 कोणत्याही या 4 समीकरणामध्ये तुम्हाला ठेवावी लागेल. समीकरण 1 2 3 4. आता कोणतं समीकरण सोपं वाटतं तुम्हाला ते बघा. 1 2 3 4. तर समीकरण 1 मध्ये ठेवूया आपण. समीकरण 1 मध्ये ठेवूया ही किंमत. समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके. समीकरण 1 लिहून घ्या. 15x अधिक 10y. आता 15x, x ची किंमत काय लिहायची? 100/3. इथं गुणाकाराचं चिन्ह देऊ शकता तुम्ही. अधिक 10y बरोबर 1. आता या ठिकाणी 3 न भाग जाईल. 3 5 15, म्हणजे 100 5 500. 500 बरोबर अधिक 10y बरोबर 1 आलं. 500 अधिक 10y बरोबर 1 आलं. म्हणजे या ठिकाणी 3 5 15, 100 गुणिले 5, 500 अधिक 10y बरोबर 1 आलं. मग आता हे 500 काय होईल? बरोबरच्या पलीकडे जाईल. हे 500 काय होईल? बरोबरच्या पलीकडे जाईल. म्हणजे बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल? एक मिनिट. बरोबर आहे. 100 भाग कर, चुकलेलं आहे वाटतं. इथं उलट झालेलं आहे. एक मिनिट. तर x ची किंमत इथं 100x, म्हणजे 100 भागाकार 3/100 येतं. 3/100 येतं. तिथं 3/100 x ची किंमत आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे 15x म्हणजे 3/100, म्हणजे 15 गुणिले 3/100 अधिक 10y. 15 गुणिले 3/100 अधिक 10y. बरोबर, उलट झालेलं होतं ते. तर ज्याच्या सोबत x असते ते भागाकारात जातं, हे लक्षात ठेवा. असं माझ्यासारखं विसरू नका. तर 100 गुणिले 3/100 अधिक 10y बरोबर 1. तर या ठिकाणी 3 ह्याला भाग जाईल का? नाही. परंतु 15 आणि 100 म्हटल्यानंतर कितनं भाग जातो? 5 न भाग जातो. 5 ची कसोटी. तर या ठिकाणी 5 न भाग घातल्यानंतर 5 दुनी 10 म्हणजे 20 आलं. आणि 5 त्रिक 15 म्हणजे किती आलं? 3 त्रिक 9/20. 3 त्रिक 9/20 म्हणजे या ठिकाणी 9/20 आलं. आता जर 9/20 ला जर आपण पलीकडे गेलो तर वजा होईल. हो, तसं पण जमेल. म्हणून बघा, 3 त्रिक 9/20 आलं, म्हणजे 9/20 अधिक 10y बरोबर 1. 9/20 अधिक 10y बरोबर 1. म्हणून आता काय होईल? हे 9/20 बरोबरच्या पलीकडे जाईल, म्हणजे 10y बरोबर 1 वजा 9/20. 10y बरोबर 1 वजा 9/20. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो, तसं 20 × 20 आणि 20 मधून 9 गेले, 11 राहिले. म्हणून 10y बरोबर 20 × 20, 20 मधून 9 गेले, 11/20 राहिलं. 20 मधून 9 गेले, 11/20 राहिलं. तर 5 दुनी 10, 0, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9, 9/20 अधिक 10y बरोबर 1. 9/20 ला पलीकडे घेतलं, 20 × 20, 20 मधून अधिक होतं 9 वजा झालं, 20 मधून 9 गेले, 11 राहिले. म्हणजे 10y बरोबर 11/20. बरोबर आहे. तर यानंतर आता इथं काय होईल बघा. आता तर 10y बरोबर 11/20 आहे. तर 10 आणि y मध्ये गुणाकारात चिन्ह आहे, म्हणजे 10 कुठं जाईल? भागाकारामध्ये. म्हणून y बरोबर 11/20 गुणिले 10.
y बरोबर 11/20 गुणिले 10. म्हणून y बरोबर किंमत काय आली? 11/200 किंमत आली. y बरोबर किंमत किती आली? 11/200. तर अशा पद्धतीनं y ची किंमत आलेली आहे 11/200 आणि x ची किंमत आलेली आहे 3/100. x ची किंमत किती आलेली आहे? 3/100. बरोबर आहे. तर आता y ची किंमत 11/200 आणि 3/100. आपण काय मानलेलं आहे इथं? समजा ए प्रकारच्या एका पेटीचे वजन x टन आणि बी प्रकारच्या एका पेटीचे वजन y टन आहे असे मानू. म्हणजे एका पेटीचं वजन x टन आलेलं आहे. बरोबर आहे. आणि बी ए प्रकारच्या पेटीचं वजन 3/100 टन आलं आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन 11/200 टन आलेलं आहे. जर आपल्याला याच्यामध्ये जर किलोग्रॅम मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल? तर प्रत्येकाला 1000 गुणावं लागेल. म्हणून x बरोबर x प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर 3/100 गुणिले 1000. 3/100 गुणिले 1000 म्हणजेच 100, 10, 1000 आणि 10×30 म्हणजे 30 किलोग्रॅम. 30 किलोग्रॅम म्हणजे x प्रकारच्या पेटीचे वजन काय झालं? 30 किलोग्रॅम आलं. आणि y प्रकारच्या पेटीचे वजन 11/200 गुणिले 1000 म्हणजे 200×5=1000 आणि 11×5=55 किलोग्रॅम. 55 किलोग्रॅम म्हणजे x प्रकारच्या पेटीचे वजन 30 किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या ए प्रकारच्या पेटीचे वजन पेटीचे वजन 30 किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन 55 किलोग्रॅम. अशा पद्धतीनं हा अतिशय सुंदर प्रश्न आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे. अवघड प्रश्न आहे. तो तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेला आहे. तो व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचा आहे. वारंवार बघायचा आहे. ओके. तर यानंतर 6वा प्रश्न सराव संच 1.5 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बघा, विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. विशाल फिरत आहे सुट्ट्याचं आणि तो काही अंतर बसने जात आहे आणि 1900 संपूर्ण प्रवास 1900 किलोमीटर आहे आणि त्यापैकी काही अंतर बसने तो जात आहे आणि काही अंतर विमानाने, म्हणजे बहुतेक लांबचा अंतर विमानाने जात असेल. बघा, तर बसचा सरासरी वेग, बसचा त्यांनी वेग दिलेला आहे म्हणजे सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास. म्हणजे दर तासाला 60 किलोमीटर म्हणजे उदाहरणामध्ये त्यांनी समजा प्रवास केला 300 किलोमीटर बसने, तर आपण त्याला कितनं भाग घालावं लागेल? 60 ने भाग घालावं लागेल. म्हणजे किती तास लागला? 60 न 300 ला भाग घातल्यानंतर 5 तास. बरोबर आहे. म्हणजे जो काही वेग पर आवर मध्ये दिलेला असतो त्यानं भाग घालावा लागतं. म्हणजे किती तासात तो प्रवास पूर्ण होईल आपल्याला ते समजेल. म्हणजे बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आणि विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर दर तास. बरोबर आहे. तर आणि हा संपूर्ण प्रवास त्यांनी 5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. संपूर्ण प्रवास किती तासामध्ये पूर्ण केलेला आहे? 5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? तर आता आपल्याला विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला म्हणजे दोन वाहतुकीची तर साधनं दिलेली आहेत, एक बस आणि एक विमान. तर सुरुवातीचं वाक्य का पाहिजे की बसने किती किलोमीटर प्रवास केला? x किलोमीटर प्रवास केला. आणि विमानाने किती किलोमीटर प्रवास केला? y किलोमीटर प्रवास केला. हे पहिलं वाक्य आपल्याकडे पाहिजे. आणि हा शेवटचा प्रश्न 6 नंबर आणि त्याच्यामध्ये समजा कोण प्रवास करत आहे? विशाल. विशालने काय केलेलं आहे? बसने, समजा विशालने बसने x किलोमीटर, समजा विशालने बसने x किलोमीटर आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला. आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला.
वाय किलोमीटर प्रवास केला. ओके, विशालनं बसनं x किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला. आता आपल्याला काय करावं लागेल की बसनं त्याला किती वेळ लागला प्रवास करायला आणि विमानाने किती वेळ लागला, बरोबर आहे का? मग बसने प्रवास करायला लागणारा वेळ आपल्याला काढावा लागेल. वेळ आपल्याला काढायचा आहे, म्हणजे वेळ बरोबर काय आहे सूत्र? अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग, बरोबर आहे का? बसने किती वेळ लागला आणि विमानाने किती वेळ लागला, आणि दोघांनी बस आणि विमानाने मिळून आपल्याला इथे प्रश्नामध्ये दिलेला आहे तो प्रवास त्यांनी 5 तासात पूर्ण केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे बसनं लागणारा वेळ काढायचा असेल तर अंतर भागिले वेग, आणि अंतर काय आहे दिले का प्रश्नामध्ये? नाही. अंतर काय आहे? अंतर बघा, बसने x किलोमीटर, म्हणजे अंतर काय आहे? x किलोमीटर, आणि विमानाने y किलोमीटर, अंतर y किलोमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र वापरावं लागेल. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, आता हे काही प्रश्न तुम्हाला डायरेक्ट बोर्डाच्या पेपरमध्ये पडणार नाही. हेच प्रश्न या आधारावर तुम्हाला प्रश्न पडतात. आपण गेल्या वर्षी बोर्डामध्ये पडलेले प्रश्न पण आपण ह्या प्रकरणावरची शेवटी पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. म्हणजे बसने किती वेळ लागला आणि विमानाने किती वेळ लागला हे पाहण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. म्हणजे बसने प्रवास करायला लागणारा वेळ, बसने प्रवास करायला लागलेला वेळ, प्रवास करायला लागणारा वेळ, बसने प्रवास करायला लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग, किंवा लागणारा वेळ बरोबर, इकडेच लिहूया आपण, लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? x किलोमीटर. वेग किती आहे? वेग कधी पण पर आवर म्हणजे किलोमीटर तास यामध्ये देतात. तर तिथे दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये, सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास, 60 किलोमीटर दर तास, म्हणजे x/60 आलं, बरोबर आहे का? x का आलं? 60 आलं. आणि विमानाने प्रवास करण्यास लागलेला वेळ, प्रवास करण्यास लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर y/, विमानाचा सरासरी वेग किती आहे? 700 किलोमीटर. विमानाचा सरासरी वेग किती आहे? 700 किलोमीटर. म्हणजे y/700, म्हणजे बसनं प्रवास करण्यास लागणारा वेळ किती झाला? x/60 झाला. विमानानं प्रवास करण्यास लागलेला वेळ किती झाला? y/700 झाला. म्हणजे आणि या दोघांनी मिळून किती वेळ लागलेला आहे दिले तिला बघा. तर हा प्रवास त्यांनी 5 तासात पूर्ण केला. म्हणजेच पहिल्या अटीनुसार हा संपूर्ण प्रवास पूर्ण करायला लागलेला वेळ किती आहे? 5 तास. पूर्ण प्रवास करण्यास लागलेला वेळ, पूर्ण प्रवास करण्यास लागलेला वेळ बरोबर 5 तास. किती तास लागलेला आहे? 5 तास लागलेला आहे. म्हणून पहिल्या अटीनुसार मग या दोघांची बेरीज म्हणजेच 5 तास, म्हणजे x/60 अधिक y/700 बरोबर 5. x/60 अधिक y/700 बरोबर 60. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? आता हे सोडवावं लागेल. मग 60 आणि 700 या छेदाचा लसावी काढावा लागेल,
किंवा तिरकस पद्धतीनं पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. बरोबर आहे. तर आपण काय करूया, 60 आणि 700 यांचा काय करावं लागेल, लसावी काढावं लागेल आणि लसावीनं समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणावं लागेल, म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल, समीकरण नंबर 1 मिळेल. बरोबर आहे का. म्हणजे आता 60 आणि 700चा लसावी काढत असताना बघा, आता आपण 10वीचे विद्यार्थी आहात, म्हणजे आपण 5वी नवोदय 8वी स्कॉलरशिपला आपण सर्व काही लसावी मसावी शिकलेला आहे. तर या ठिकाणी 60 आणि 700ला भाग घालत असताना सुरुवातीला कितना भाग जातो, 10. 10 सत्ती 60, 10 सत्ती 70, त्याच्यानंतर कितना भाग जातो, 2. बेत्रिक 6, बेत्रिक 6 एक उरलं, बे पंचे 10, 3 आणि 35 आलं, 3 आणि उरलेलं इकडे लिहायचं आहे. 10 दुनी 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 35 करावं लागेल तुम्हाला, किंवा या दोघाचा गुणाकार करा. 35 दुनी 70 आणि या दोघाचा गुणाकार करा. 10 त्रिक 30, 70 गुणिले 30 म्हणजे गुणाकार करायला सोपं जाईल. 7 त्रिक 21 आणि 2 शून्य म्हणजे 2100 लसावी आला. किती आला, 2100 लसावी आला. म्हणजेच काय करावं लागेल, छेदाचा लसावी इथं लिहीन मी बघा, छेदाचा लसावी छेदाचा लसावी किती आला, 2100 आला. छेदाचा लसावी किती आला, 2100. म्हणजे या छेदाच्या लसावीने काय करावं लागेल, समीकरणाच्या आता दोन्ही बाजूला काय करावं लागेल, गुणावं लागेल. म्हणजे x छेद 60 गुणिले 2100 अधिक y छेद 700 गुणिले 2100 बरोबर 5 गुणिले 2100 बरोबर 5 गुणिले 2100. आणि तुम्ही तिथं लिहिलं पाहिजे खाली किंवा त्याच्या पुढे, प्रत्येक पदास 2100 ने गुणून, प्रत्येक पदास 2100 ने गुणून, प्रत्येक पदास 2100 ने गुणून, अशा प्रकारे तुम्ही तिथं काय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आता बघा, आता प्रत्येक पदास 2100 न गुणल्यानंतर या ठिकाणी इथं भाग घालायचा आहे तुम्ही. तर भाग जाईल का बघा, 0 0 कटलं, 6 न भाग घातला, 6 त्रिक 18, 3 उरले, 6 पंचे 30 किती आलं, 35 आलं. इथं पण 0 0 कटलं, 7 न भाग घातलं, 7 त्रिक 21 आलं. म्हणजेच काय होईल बघा इथे या ठिकाणी, तर 35x अधिक 3y बरोबर 21 पाचा किती, 21 पाचा 105 आणि त्याच्या पुढे किती शून्य, 2 शून्य. 21 पाचा 105 आणि त्याच्या पुढे किती शून्य आले, 2 शून्य आले. अशा प्रकारे 35x अधिक 3y बरोबर 10,500. आता याला तर भाग जात नाही, बरोबर आहे, कारण इथं 35 आहे, 3 आहे, म्हणजे 3 तर 35 ला भाग जात नाही. इकडं 105 ला 3 भाग गेला असता, परंतु संक्षिप्त रूप झालं असतं, परंतु इथं त्याचं संक्षिप्त रूप होत नाही. अशा प्रकारे हे समीकरण काय झालेलं आहे, समीकरण 1 मिळालेलं आहे. आता बघा, समीकरण 1 मिळाल्यानंतर आता हे झालं पहिल्या अटीनुसार आपण सोडवलेलं आहे. पहिल्या अटीनुसार आपण हे समीकरण आपल्याला 1 मिळालेलं आहे. आता दुसरी अट काय आहे, बरोबर आहे. आता इथं या प्रश्नामध्ये दुसरी अट काय आहे, तर दुसरी अट इथं पूर्ण वाक्याच इथं प्रश्न संपतो, परंतु सुरुवातीचं जे वाक्य आहे मला तर वाटतं की पहिल्या अटीनुसार घ्यायला पाहिजे होतं. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी, म्हणजे संपूर्ण जो प्रवास आहे तो किती किलोमीटर आहे, 1900 किलोमीटर आहे. म्हणजे दिले बघा, बसने x किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने y किलोमीटर, बसने x किलोमीटर आणि विमानाने y किलोमीटर, म्हणजेच या दोघांचं मिळून एकूण किती किलोमीटर प्रवास झालेला आहे, 1900 किलोमीटर प्रवास झालेला आहे. म्हणून दुसऱ्या अटीनुसार तुम्ही पहिली अट आणि दुसरी अट वरी खाली झाली म्हणजे काही चुकणार नाही. दुसऱ्या अटीनुसार
का होईल x अधिक y बरोबर 1900. का होईल x अधिक y बरोबर 1900. हे झालं समीकरण नंबर 2. x अधिक y बरोबर 1900. आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 कडे जर पाहिलं तर तिथं सहगुणक समान नाही. यासाठी इथं x आहे, तुम्ही इथं 35 आहे, समीकरण 2 ला 35 ने गुणू शकता, परंतु 35 न तुम्हाला 1900 ला पण गुणावं लागेल, त्यामुळे थोडंसं अवघड होईल. त्याच्यामुळे इथं y चा सहगुणक 3 आहे. इथं समीकरण 2 ला तुम्ही 3 न गुणू शकता, म्हणजे थोडंसं तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे समीकरण 2 ला 3 ने गुणून समीकरण 2 ला समीकरण नंबर 2 हे समीकरण नंबर 1 आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी समीकरण 2 ला समीकरण 2 ला 3 ने गुणून समीकरण 2 ला 3 ने गुणून तर अशा प्रकारे 3 न गुणायचं आहे समीकरण 2 ला. तर 3 न गुणल्यानंतर 3 न x ला गुणलं 3x, 3 न y ला गुणलं 3y आणि 19 त्रिक 19 दुनी 38, 19 त्रिक किती 57, 5700. हे समीकरण मिळालं, समीकरण नंबर 3 मिळालं, समीकरण नंबर 3 मिळालं. अशा प्रकारे समीकरण 1 आणि समीकरण 3 याचा सहगुणक काय झाला समान झाला, बरोबर आहे. आणि सहगुणक समान झाल्यानंतर काय करावं लागेल तर सहगुणक समान झाले त्याचं चिन्ह बघा, आणि चिन्ह समान असेल तर काय करायची वजाबाकी करायची. आता समीकरण 1 मधून समीकरण 1 वजा समीकरण 3, ओके, 35x अधिक 3y बरोबर 10,500, बरोबर आहे. आणि 3x अधिक 3y बरोबर 5,700. तर वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलायचे. 3y कटलं, 35 मधून 3 गेले 32x बरोबर 0 0. तर या ठिकाणी इथला हाचा इथं गेला 10, 10 मधला हाचा इथं घेतला, इथं 9 राहिले, 15 मधून 7 गेले 8 राहिले, 9 मधून 5 गेले 4 राहिले, 4800. 32x बरोबर 4800 आलं, 32x बरोबर काय आलं 4800 आलं. आता 32 ने 4800 ला काय करावं लागेल भागावं लागेल. x बरोबर 4800 भागिले 32, 4800 भागिले 32. तर कितना भाग जाईल 48 आणि 32 कोणत्या पाड्यामध्ये आहे बघा, तर 16च्या पाड्यामध्ये आहे. 16 दुनी 32, 16 त्रिक 48, पुन्हा 2 न भाग घालायचं, बे 1 बे, इथं 300 आलं, बे 1 बे 1 उरलं, बे 5 10, म्हणजे काय आलं x बरोबर 150 आलं, x बरोबर 150 आलं. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं बघा, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला, तर बसने x किलोमीटर, तर बसने x किलोमीटर म्हणजेच आपल्याला x ची किंमत आलेली आहे 150. आणि समजा त्यांनी जर पुढे जर प्रश्न विचारला असता तर विमानाचा प्रवास किती किलोमीटर झालेला आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल तर x ची किंमत आल्यानंतर आता y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 150 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवा, बरोबर आहे. विमानाचा पण प्रवास करण्यासाठी तरी आपण ठेवून बघूया. तर x अधिक 150 बरोबर 1900, x अधिक 150 बरोबर 1900. मग x बरोबर 1900 मधून 150 वजा केलं म्हणजेच x बरोबर किती आलं, x बरोबर 0, 10 मधून 5, 1900 मधून 150 वजा केलं तर इकडचा हातचा गेला, 8 मधून 1 गेलं, 7 राहिले. तर 1750. तर y बरोबर किंमत काय आली, सॉरी इथं चुकलेलं आहे, इथं y ची किंमत होती ना, इथं x ची किंमत ठेवली 150, इथं y ची किंमत, म्हणून y बरोबर 1750. म्हणजे विमानाने किती किलोमीटर प्रवास केला
1750 किलोमीटर प्रवास केला. 1750 अधिक 150 म्हणजे सर्व मिळून प्रवास किती झालेला आहे? 1900 किलोमीटर झालेला आहे. अशा प्रकारे विशालने बसने 150 किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने 1750 किलोमीटर प्रवास केलेला आहे. अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न. तर संपूर्ण सराव संच जो आहे 1.5 आणि शाब्दिक उदाहरण हे प्रत्येक उदाहरण तुम्हाला मी इथं लिहिलेले नाहीत, डायरेक्ट उत्तराला चालू केलेलं आहे. तुम्ही पुस्तक पुढे ठेवून ते सोडवायचं आहे. तर तुम्हाला संपूर्ण जो काही सराव संच आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. आपलं जे हे जे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल 10वी त्याच्यानंतर सर्व काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण हे संपूर्ण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जे काही आपल्या जवळचे गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपली जी लिंक आहे ती लिंक शेअर करत चला. ओके, धन्यवाद. आणि हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जर तुम्हाला भेटत नसतील युट्यूब वरती तर तिथं प्लेलिस्ट मध्ये 10वीचे व्हिडिओ वेगळे, 5वीचे व्हिडिओ वेगळे, 8वीचे व्हिडिओ असं भाग केलेले आहे. त्याच्यामुळे प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ बघत चला. ओके, धन्यवाद.